गुड मॉर्निंग। आपण याच्या अगोदर बँकिंग हिस्ट्री ऑफ इंडिया याच्यावर चर्चा केली होती। तसे भारतामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी बँक सिस्टीमचा वापर हा भारतामध्ये सर्वप्रथम केला होता। भारतामध्ये वेगवेगळ्या बँकांची स्थापना झाली आणि भारताची अर्थव्यवस्था ही पूर्ण बँकावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था झालेली आहे। भारतामध्ये बँका वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि या सर्व बँकावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असते। आता बँका हा अशा टप्प्यावर आलेल्या आहेत की ज्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटची सत्ता होती भारतावर आणि भारतामध्ये जे तीन झोन होते, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता, ह्या वेगवेगळ्या झोनमध्ये ह्या बँकाचा विकास झालेला आहे। आणि त्यानंतर 1991 ची गव्हर्नमेंटची पॉलिसी पूर्णतः चेंज झालेली आहे। 1991 मध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनची पॉलिसी भारताने अडॉप्ट केली आणि या पॉलिसीचा आधार घेऊनच सुरुवातीला म्हणजे 1991 मध्ये खाजगी कंपन्याला सुद्धा बँक परमिशन देण्यात आलेली आहे। आणि नरसिंहम नावाची कमिटी भारत सरकारने नियुक्त केली आणि ह्या नरसिंहम कमिटीने 1991 मध्ये अनेक कंपन्यांना, खाजगी बँकांना बँक व्यवहार करण्याची परमिशन दिलेली आहे। ते आज बँका खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार करतात। तर अशा पद्धतीने बँकेच्या किंवा बँकिंग हिस्ट्री ही भारतामध्ये कशी डेव्हलपमेंट झालेली आहे याविषयी आपण माहिती बघितलेली होती। आता ह्या बँकिंग हिस्ट्रीमध्ये बँक म्हणजे काय, बँकेचा जर आपण इतिहास बघितला तर बॉबिलोन मधील आपल्या जवळील म्हणजे लोक स्वतः जवळील जे मौल्यवान वस्तू असते किंवा पैसा असते ते सांभाळण्यासाठी देवळातील पुजाऱ्याकडे देत असे। आता ग्रीस, इटली या देशामध्ये देवळांचा उपयोग बँक व्यवसायासाठी केला जात होता। आणि अशा पद्धतीनं म्हणजे व्यापारी आणि सावकार यांच्या सहाय्यानेच या बँकेची निर्मिती झालेली आहे। सर्वप्रथम इंग्लंडमध्ये ज्यू व्यापाऱ्यांनी बँकिंग व्यवसायाची सुरुवात केलेली आहे। म्हणजे 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये सोनारांनी हा व्यवसाय म्हणजे बँक व्यवसाय विकसित केलेला आहे। ते लोकांकडील सोने, चांदी इत्यादी पैसे म्हणजे मौल्यवान वस्तू सांभाळत होते आणि त्याबद्दल त्यांना पावत्या देत असे, पासबुक देत असे आणि अशा पद्धतीने त्या पैशाचा उपयोग होत असे। म्हणजे सर्वप्रथम युरोपमध्ये बँक व्यवसायाचा विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येते। आता काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते बँको या इटालियन शब्दापासून बँक ह्या शब्दाची निर्मिती झालेली आहे। इटलीतील ज्यू लोक पूर्वी लोंबार्डी रस्त्यावर बाक मांडून त्यावर पैसे ठेवीत आणि देशातील चलनाची अदलाबदल करीत होते। आणि तर मॅक्लिओडच्या मते जर्मन लोक बँकचा म्हणजे बँक ह्या शब्दाचा वापर जर्मनमध्ये झाला असंही काही अर्थतज्ञ म्हणतात। आणि सध्या मराठीमध्ये बँक हा शब्द प्रचलित असला तरी बँकेसाठी अधिकोष हा शब्द बँकेसाठी मराठीमध्ये वापरला जातो।
आता हे बँक किंवा बँकेची उत्पत्ती, बँकेची सुरुवात जरी युरोप खंडात झालेली असली तरी बँकेच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. H.L. हार्ट या अर्थतज्ञांनी बँकेची व्याख्या केलेली आहे. बँकर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या दररोजच्या व्यवहारावर ठेवीदाराकडून अथवा ठेवीदाराकरिता चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि त्यांनी काढलेल्या आदेशपत्रावर पैसे देते. म्हणजे अशा संस्थेला किंवा व्यक्तीला बँक असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रोफेसर सेर्स या पण अर्थशास्त्रज्ञांनी बँकेची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: ज्या संस्थेची कर्जे मोठ्या प्रमाणावर लोकांकडून स्वीकारली जातात आणि या कर्जाचा वापर लोक आपसातील देण्या घेण्याचे व्यवहार मिटवण्यासाठी करतात अथवा मान्य करतात, अशी कोणतीही संस्था म्हणजे बँक होय. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या बँकेच्या व्याख्या किंवा बँक म्हणजे अशी वित्तीय संस्था आहे की या संस्थेद्वारे लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि लोकांना गरजेनुसार कर्ज देणे असे व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक असं आपण त्याला म्हणू शकतो. भारतामध्ये भारतीय बँकिंग नियंत्रण कायदा 1949 हा कायदा भारतामध्ये आहे. आजपर्यंत हा बँकिंग विषयीचा कायदा भारतामध्ये लागू आहे. तर ह्या भारतीय बँकिंग कायद्यानुसार 1949च्या कायद्यानुसार बँकेची व्याख्या केलेली आहे. कर्जे देण्याकरिता अगर भांडवल म्हणून गुंतवण्याकरिता लोकांकडून त्यांच्या मागणीप्रमाणे अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा आदेशपत्रे, ड्रॉफ्ट्स, ऑर्डर किंवा अन्य प्रकारे काढून द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या भारतातील संस्था म्हणजे बँक होय. अर्थशास्त्रज्ञांनी बँकिंगची व्याख्या वेगवेगळ्या शब्दात केली असली तरी त्यावरून व्यापारी बँक कोणती कार्ये पार पाडते यावरूनच बँकेची व्याख्या स्पष्ट होत असते. आता भारतामध्ये व्यापारी बँकेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. जी भारतामध्ये सुरुवातीला बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे अशा 3 बँका ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये स्थापन झाल्या आणि त्याचं नंतर इम्पेरियल बँकेमध्ये रूपांतर झालं. आणि इम्पेरियल बँकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पुढं तीच बँक 1955ला स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही बँक झाली आहे. सध्या जगातल्या मोठ्या 50 बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश होतो. म्हणजे ही फार मोठी आपल्या भारताची बँक आहे. म्हणजे व्यापारी बँक आहे, त्याला कमर्शियल बँक असं पण म्हणतो. तर हे बँकेचं म्हणजे बँक कशाला म्हणतात, बँक ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येते की म्हणजे इन जनरल लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि गरजेनुसार त्यांना कर्ज देणे असे व्यवहार करणारी कोणतीही संस्था म्हणजे त्याला बँक असं पण म्हणता येईल. तर आपल्याला या ठिकाणी व्यापारी बँकेचे कार्य याबद्दल माहिती बघायची आहे. फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. तर व्यापारी बँकेचे कार्य हे 3 प्रकारचे असते: प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि सामाजिक कार्य. त्याला आपण प्रायमरी फंक्शन्स, सेकंडरी फंक्शन्स आणि सोशल फंक्शन्स अशा पद्धतीनं हे व्यापारी बँक काम करते किंवा कार्य करते. आता या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे किंवा डिपॉझिट, प्रायमरी फंक्शन्स मध्ये ठेवी स्वीकारणे हे बँकेचं सर्वात महत्वाचं काम आहे. कारण ठेवी स्वीकारण्याच्या व्यवहारातूनच आधुनिक बँकेचा जन्म झालेला आहे.
किंवा व्यापारी बँकेचं ठेवी स्वीकारणे हे प्रमुख काम समजलं जाते. म्हणजे लोकांनी ठेवलेल्या जे ठेवी असतात त्याचं संरक्षण करणं आणि त्याचा भांडवल म्हणून वापर करणं हे व्यापारी बँकेचं मुख्य कार्य असते. म्हणजे लोकांच्या जे शिल्लक ठेवी असतात त्या स्वीकारणे आणि त्या सुरक्षित ठेवणे आणि त्या ठेवीवर आकर्षक प्रकारचं व्याज देणं आणि लोकांच्या गरजेनुसार त्या ठेवीचे पैसे लोकांना परत करणं हे बँकेची जबाबदारी असते. म्हणजे अशा पद्धतीने हे ठेवी स्वीकारणे म्हणजे व्यापारी बँकेचं फार महत्वाचं आणि प्रायमरी कार्य आहे, प्रमुख कार्य आहे. व्यापारी बँकेजवळ स्वतःचं भांडवल असणं असते आणि ते अपुरे जर पडत असेल तर बँक व्यवसायासाठी आवश्यक ते भांडवल लोकांकडून ठेवी रूपाने व्यापारी बँक गोळा करू शकते आणि बँकेचा एकूण व्यवहार या ठेवीमुळे वाढतो आणि बँकेची पत प्रतिष्ठा वाढते आणि बँका लोकांची शिल्लक रक्कम जी त्यांनी स्वेच्छेने दिलेली बचत असते ती सुरक्षित ठेवून ती त्यांना हवी तेव्हा परत केली जाते. त्यावर आकर्षक व्याज दिला जातो आणि अशा पद्धतीने ह्या ठेवी असतात. ह्याच्यामध्ये करंट डिपॉझिट असते. आता ह्या ठेवीच्या प्रकारामध्ये आता हे करंट ठेवी म्हणजे कशा असतात की या ठेवीवर बँकेच्या कामकाजामध्ये किंवा अशा खात्यावर त्या डिपॉझिट करणाऱ्या व्यक्तीला कितीही वेळा पैसे काढता येतात, दिवसातून किती वेळा पैसे जमा करता येतात, अशा पद्धतीचे करंट डिपॉझिट असते. त्याच्यानंतर सेव्हिंग डिपॉझिट किंवा त्याला आपण बचत खाते सुद्धा म्हणतो. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय लोक या खात्याचा उपयोग करतात आणि त्यांना बचतीची सवय लागावी आणि काही शिल्लक त्यांच्याकडे असणारे पैसे बँकेमध्ये जमा त्यांना करता यावे याच्यासाठी किंवा या खात्यावर नियमित बचत करता येते. म्हणजे या खात्यावर पैसे कितीही वेळा जमा करता येतात परंतु पैसे काढण्यावर मात्र काही बंधनं असतात. अशा पद्धतीचं ही एक ठेव असते. त्याच्यानंतर मुदत ठेवी किंवा त्याला फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो. मुदत ठेव खात्यात एका विशिष्ट मुदतीसाठी पैसे म्हणून ठेवले जातात. उदाहरणामध्ये कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 5 वर्षे 10 वर्षे अशा पद्धतीच्या मुदती पूर्ण झाल्याशिवाय हे पैसे बँकेतून काढता येत नाहीत आणि मुदत संपल्यानंतर हे पैसे बँकेमधून काढता येतात आणि त्याच्यावर विशिष्ट प्रकारचा व्याजदर त्या ठेवीदाराला मिळत असतो. त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट अशा पद्धतीचं एक स्कीम आहे की जे बँकेनं लोकांसाठी किंवा खातेदारासाठी चालवली असते किंवा याला पुनरावर्ती किंवा आवर्ती ठेव असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ठराविक मुदतीसाठी हे खाते बँकेमध्ये सुरू करता येते आणि दरमहा किंवा दर महिन्याला अशा खात्यामध्ये पैसे जमा करता येतात आणि 1 ते 10 वर्षे अशा मुदतीची ही खाते उघडता येतात आणि कमीत कमी कितीही कमी रक्कम ह्या बँकेमध्ये ठेवता येते आणि मुदत संपल्यानंतर ठेवीदाराला एका विशिष्ट हप्त्यात मोठी रक्कम मिळते आणि अल्प उत्पन्न गटातील लोक अशा ह्या ठेवीला जास्त प्राधान्य देत असतात. हे झालं बँकेचं प्रमुख आणि प्रायमरी फंक्शन. त्याच्यानंतर कर्ज व अग्रिम देणे म्हणजे ग्रँटिंग लोन्स अँड ऍडव्हान्स हे सुद्धा व्यापारी बँकेचं एक प्रमुख कार्य आहे. ठेवीच्या रूपाने जमा झालेली रक्कम बँका गरजू व्यक्तींना म्हणजे विशेषतः व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांना योग्य ते तारण ठेवून त्यांना कर्ज देत असतात. म्हणजे त्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, त्या तारणाचं स्वरूप याच्यावर ह्या कर्जाची रक्कम अवलंबून असते आणि बँका ह्या त्यांचं दैनंदिन कर्ज भागवण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेच्या त्या बिल्डिंगचं भाडं देण्यासाठी हे सर्व खर्च जे आहे ते खर्च काढण्यासाठी बँका आपल्या जवळील ठेवी लोकांना कर्जाच्या रूपाने देतात आणि त्याच्यावर मिळालेलं जे व्याज असते त्या व्याजातून बँक स्वतःचा खर्च भागवते. त्याचबरोबर बँकेकडे असलेल्या ठेवीवरील जो व्याज असते बँकेला द्यायचं ते व्याज सुद्धा बँक या कर्जावर आलेल्या व्याजातून